मॉर्निंग. सो आज मी आली आहे पुण्याला. माझ्या मामाचं लग्न आहे. सो आजच 3 फंक्शन असणार आहे. फर्स्ट एंगेजमेंट, सेकंड हळद आणि थर्ड लग्न. सो मी आता लवकरच रेडी होते. बाय. मी आता फुल रेडी झाले आहे आणि तुम्हाला माझा हा लुक कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. थोडं कौतुक केलं तरी चालेल बरं का. सो आता सीन असा आहे की नवरदेव मेकअप करायला बसले आहे आणि कॅन यू बिलीव्ह दिस, एंगेजमेंटला फक्त 1 तास उरलेला आहे आणि हा नवरदेव साहेब मेकअपला बसायच्या आधी मोबाईलवर पबजी खेळत होता. मी आणि रोहन निघालो लग्नाला जायला. आता आम्ही सगळ्या लेडीज आणि नवरदेव हॉलमध्ये एंट्री करणारच, पण तिथेच ट्विस्ट आला. जो माणूस म्हणजेच नवरदेव पुढे असायला हवा होता तोच मागे राहिला आणि हे कळताच सगळ्यांना एकदम हसू फुटलं. मग नवरदेवाला स्पेशल कॉल देऊन "ये बाबा पुढे" असं सांगितलं गेलं. मग झाली आमची ग्रँड एंट्री. तर ही आहे माझी मामी आणि ती खूपच सुंदर दिसत होती. बाय द वे, मामीचा हा मेकअप माझ्या बहिणीने म्हणजेच अंकिताने केलाय. मग ब्राईडसाठी आणि पूजेसाठी आणलेलं सगळं सामान आम्ही स्टेजवर ठेवलं आणि थोडा वेळ मिळताच मी आणि रोहनने मस्तपैकी फोटोशूट केलं आणि काही रील्स पण बनवले. एंगेजमेंटसाठी ब्राईड अँड ग्रूम खूपच सुंदर रेडी झाले होते आणि आम्ही सगळ्या मुली रिंग प्लेट घेऊन स्टेजवर गेलो. त्यांच्या हातात रिंग प्लेट दिली आणि मग सुरू झालं रॉयल फोटोशूट. आत्ता आली खरी मजा. मंदारने आधीच सांगून ठेवलं होतं की एंगेजमेंटच्या वेळी मला खाली बसून अंगठी घालायला सांगू नका. पण शेवटी थोडं नाटक, थोडा ड्रामा आणि मंदार गुडघ्यावर बसलाच आणि श्रेयाला रिंग घातलीच. हा होता सार्थक. हा पण माझा मामाच आहे बरं का. आता आम्हाला पण बघून घ्या. रोहन तर आज खूपच हँडसम दिसत होता. मग पुन्हा ब्राईड अँड ग्रूमचे फोटोशूट सुरू झाले. बॅकग्राऊंड इतका भारी होता की रोहन अंकिताला सांगतोय की माझे आणि अश्विनीचे पण असेच फोटो काढ आणि बॅकग्राऊंड हाच हवा. एवढा छान बॅकग्राऊंड असेल तर मामा मामी थोडी मागे राहणार. त्यांनी पण मग फोटोशूट स्टार्ट केलं आणि दोघेही खूप छान दिसत होते. नेक्स्ट फंक्शन होतं हळदीचं. ते थोडं लेटच सुरू झालं म्हणून सगळे हळद लावायला तुटूनच पडले आणि मला हळदीसाठी रेडी होताच आलं नाही, म्हणून मी एंगेजमेंटच्या साडीवर हळद लावून घेतली. त्यानंतर अंकिताने पण फटाफट हळद लावून घेतली आणि आम्ही लगेचच जेवायला गेलो आणि चेंज करायला घरी गेलो, कारण लग्नासाठी आणि रिसेप्शनसाठी आम्हाला रेडी व्हायचं होतं. थोडं फंक्शन आमच्याकडून मिस झालं, पण थेट वरातीत एंट्री केली. आणि बाप रे! लग्नासाठी एवढी माणसं आली होती की विचारूच नका. थोड्याच वेळात मंगलाष्टकं सुरू झाली आणि खरं सांगू, मला माझ्या लग्नाची आठवण आली. आणि बघा, हा आहे आमचा वेडिंग लुक. कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आता थेट दाखवते तुम्हाला ब्राईड अँड ग्रूमची घरातली एंट्री. लग्नाच्या सगळ्या गडबडीनंतर हा एक असा शांत, सुंदर आणि खूपच स्पेशल मोमेंट असतो, जिथे सगळे थांबून फक्त हे बघत असतात की नव्या आयुष्याची सुरुवात कशी होते. आणि हे जे तुम्ही फ्लावरने बनवलेलं वेलकम डेकोरेशन पाहताय ना, हे आम्ही सगळ्या कझिन्सने मिळून खूप प्रेमाने आणि मन लावून केलंय. दारातच दोघांना परंपरेनुसार ओवाळून घेतलं. मग आली उखाण्याची वेळ. ऐकायला येईल असं. हो घे. सासरची मंडळी आहे खूप हौशी. मंदाररावांचं नाव घेते गृहप्रवेशाच्या दिवशी. प्रेमाच्या चौकात प्रेमाच्या चौकात किती पण फिरा, शोधून नाही सापडणार श्रेयासारखा हिरा. मी खरं सांगू, दोघांनी खूप छान उखाणे घेतले. सोबतच काही मजेशीर पद्धती आणि रिवाज झाले, जिथे सगळे हसत होते. त्यानंतर श्रेया आणि मंदारने घरात पाऊल ठेवलं आणि सर्वात आधी देवाच्या पाया पडून आशीर्वाद घेतला. हे सर्वस्व, हे मार्गदर्शक आणि आजोबा जडणघडण यांच्यामुळं, बोकरे घराण्याची शिस्त नियम यांच्यामुळं
इथे मामा मोठ्या माणसांची ओळख करून देत होता आणि यांच्याकडून आम्ही काय शिकलो हे सांगत होता. तर असा होता डे 1 इन पुणे आठवणीने भरलेला. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. स्टे ट्यून. बाय बाय.